परत एकदा गृहिणींच्या स्वयंपाकाचं बजेट हे कोलमडलं आहे, कारण जेवणाचा मुख्य घटक असलेला कांदा महाग झालाय। याचे दर हे वाढलेले असून मागील 3 वर्षातील उच्चांकी दर पाहायला मिळत आहे। साधारण जुना कांदा हा 80 ते 100 रुपये किलो दराने विक्रीही केली जाते। तर हे कांदा दरवाढीचे मुख्य कारण काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता जे दरवाढी झालेली आहे कांद्याची, तर जुना गावरान कांदा होता ना, त्याची आवक उत्पादन कमी असल्यामुळे, मागणी जास्त असल्यामुळे जुना कांदा हा महागच आहे अजून पण। आता त्याची आवक एकदम दुर्मिळ झालेली आहे, 5% आवक येते। तर तो कांदा जो आहे तो 80 ते 100 रुपये आहेच, पण जो आता नवीन हळवी कांदा चालू झालेला आहे त्याचे दर कमी होत चाललेले आहेत। त्याचे दर साधारणतः 30 ते 40 रुपये 50 रुपये किलो पर्यंत आहेत, ते अजून हळूहळू कमी होतील। आठवड्यात जे जुने कांदे 80-100 होते ते 80-100 रुपये किलो आहेत, त्याचे कमी होणारच नाही, कारण की ते माल संपलेले आहे। आता मागच्या जे 8-10 दिवसापूर्वी नवीन कांद्याचे भाव होते 70 ते 80 रुपये किलो, ते आता डायरेक्ट 30 ते 40 रुपये किलो झाले। म्हणजे आवक वाढल्यामुळे अजून बाजार हळूहळू कमी होतील 1-2 महिन्यानंतर। साधारणतः 10-15 रुपयाचा फरक असतो, 5-10 रुपये किलोला फरक असतो। खेड, मनसर, जुन्नर ह्या साईड, आंबेगाव साईड या साईडने, संगमनेर, आपल्या आता पुरंदर भागातली कांदे येतील, म्हणजे नाही का, जनरली प्रत्येक शेतकरी लावतात। ते आता ऑल इंडिया मधनं आवक चालू झालेली आहे आणि अजून मेन सीझन चालू व्हायचं आहे, तशी चालू झालेली आहे। आता 1-4 महिने सीझन असतो हा कांद्याचा, नवीन जे हळवी उत्पादन असते। आता पुढच्या महिन्यानंतर गरवी कांदा चालू होईल। हो, जुना कांद्याचा हा उच्चांकी भाव आहे, 80 ते 100 रुपये किलो। 3 वर्षापूर्वी 120 रुपये 100 रुपये होते भाव, ते आता झालेले। जे दर असतात ते साईज नुसार असतात। आता जे लहान कांदे असतात त्याचा रेट कमी असतो, जो मध्यम असतो त्याचा वेगळा असतो, मोठा कांदा असतो त्याचा वेगळा असतो। म्हणजे प्रतवारीनुसार भाव असतात। एकदम साईज असतो 30 रुपये किलो, मोठा आता सध्या आहे 40 रुपये किलो, असे तफावत असते। एकदम बारीक घेतलं तर 20 रुपये किलो मिळते, एकदम लहान साईज। असं जसं क्वालिटी घेईल तसे रेट असतो। दर हे साधारण साईज आणि प्रतवारीनुसार देखील असतात, त्यामुळे बाजारात नवीन कांदा येत असून जुन्या कांद्याची आवक घटली आहे, त्यामुळेच हे दर वाढलेले पाहायला मिळतात, अशी माहिती व्यापारी गणेश बडदे यांनी दिली। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।